हॅलो नमस्कार। तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत आहे। तर इथे आज आपण घेऊन आलेलो आहोत बांगडा आणि बांगड्याची रस्सा भाजी कशी बनवायची, जशी की आमच्या गावी सुद्धा बनवली जाते आणि इकडे शहरामध्ये सुद्धा ही अशीच आम्ही भाजी करत असतो। एकदम झटपट अशी आहे, नाहीतर मासे बनवण्यासाठी खूप असा वेळ लागतो। चला तर आज माझ्या पद्धतीने आपण बघूयात की कशी करणार आहोत भाजी। बिना वाटपाची आहे, पण एवढी छान अशी ग्रेव्ही होते की तुम्ही पाहता क्षणी तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल, एवढी छान आणि जबरदस्त अशी होते। चला तर वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे घेतलेलं आहे एक छोटं मिक्सरचं भांडं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला तयार करून घेऊया। तर बघा 5 ते 6 छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे 8 ते 10 पगड्या, पण मोठे आहेत, छोट्या मोठ्या मिक्स। आता हे पाणी न टाकता छान असं वाटून घेऊया। जास्त सुद्धा एकदम बारीक अशी करायची नाही, थोडीशी असं खरडा टाईप। इथे मी सर्वात आधी कढई गरम करून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण ना 2 पळी एवढं तेल टाकणार आहोत। तेल आहे ना चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। आता जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो आपण यामध्ये टाकणार आहोत। मिक्स करून घेऊया, एखाद मिनिटभर छान असं परतून घेऊया, कारण की आलं लसूण आणि मिरची थोडासा कच्चेपणा जाऊ देऊया। छान असा मसाला परतून झालेला आहे। गॅस आपला इथे स्लो ठेवायचा आहे, अजिबात फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर मसाला करपू शकतो। त्यानंतर इथे आपण काही मसाले ॲड करणार आहोत। अर्धा चमचा हळद, धणे जिरा पूड, घरगुती लाल तिखट, काश्मीरी रेड चिली पावडर, चवीनुसार आपण इथे मीठ सुद्धा टाकणार आहोत। आणि आता हे छान असं तेलामध्ये परतून घेऊया अर्धा मिनिट। तेलामध्ये छान असे मसाले परतले की तरीही छान येते। आता आपण याच्यामध्ये बांगडे धुवून ठेवलेले आहेत ते आपण टाकणार आहोत। आता आपल्याला इथे गॅस आहे ना आपला फास्ट ठेवायचा आहे। थोडंसं जो मच्छीला वास येतो ना तो असा निघून जातो, असं तेलामध्ये 1 मिनिटभर फ्राय होऊ देऊया। म्हणजे हे जे बांगडे आहेत ना, बांगड्याचे तुकडे ते थोडेसे कुरकुरीत होतात, एकदम असे काटे काटे होत नाही। आता बघा एक बाजू पलटी केलेली आहे, दुसऱ्या बाजूनी छान असे बघा कलर सुद्धा खूप छान असा आलेला आहे। आता आपण इथे गरम पाणी टाकणार आहे, अगदी थोडंसं। आता इथे आपण टाकणार आहोत चिंचेचं पाणी। चिंचेचं पाणी चिंच नसेल तुमच्याकडे तर कोकम आगळ तुम्ही इथे टाकू शकता। चिंच टाकल्याने आपल्या जो रस्सा आहे ना तो घट्टसर होतो आणि टेस्ट सुद्धा खूप भारी लागते। किंवा तुमच्याकडे कोकम असेल तेही टाकू शकता तुम्ही, पण एकदा तुम्ही चिंच टाकून पहा, खूप छान जास्त चवीची होते ही भाजी। आता थोडंसं अजून पाणी आपण ॲड करणार आहोत। आता झाकण न ठेवता आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे 3 ते 4 मिनिटं। आपली भाजी खूप छान अशी झालेली आहे। बांगडा रस्सा पाहू शकता तुम्ही, आपण वाटप अजिबात टाकलेलं नाहीये, तरीही अगदी घट्टसर अशी झालेली आहे आणि एकदम जाडसर असा रस्सा सुद्धा झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आणि तुकड्या सुद्धा बघा एकदम मोकळ्या सुद्धा झालेल्या नाहीयेत, जशाच्या तशा आहेत। तर इथे तुम्हाला रेसिपी ही आवडली का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्कीच करा।
जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि हो, इथे थोडीशी मी ना कोथिंबीर पेरलेली आहे, भरपूर सारी. अशा छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.